आमच्या गावामध्ये दत्त जयंतीचा कार्यक्रम होता. मग काय म्हटलं चला आदल्या दिवशीच यावा दत्त महाराजांचं दर्शन घेऊन. दुसऱ्या दिवशी काय आपल्याला दर्शनाला काय नंबरच नाही लागायचा. चला म्हटलं काय नियोजन आहे, काय वातावरण आहे, काय हाल हवा आहे, बघूनच यावा. तर काय निघलोय मग आता आम्ही दत्त महाराजांच्या दर्शनाला. बघा आमचा हा रस्ता दत्त महाराजांच्या मंदिराकडे जातोय. आमच्या इकडं मोकार थंडी आहे भाऊ. तुमच्या इकडं काय काय माहित नाही आम्हाला. चाललोय आता 120च्या स्पीडने. मग काय बघा ती लाइटिंग कशी झापूक झुपूक. आहा नाथ खुळा. या दुकानावाल्यांना एक तर गार वाजत होतं ना, ते डायरेक्ट दुकान पॅक करूनच बसले होते बा आतमध्ये. बघा आजी कशी चालली वर. आहा बघा दुकानांची गर्दी. आहा रेबणी बिबणी कशा लावल्या ओके मध्ये. आलोय आता दत्तप्रभूंच्या प्रांगणामध्ये मैदानात. म्हटलं आता आहे ना पहिलं दर्शनच घेऊयात. बघा हे उद्याच्या नियोजनासाठी बाटल्या बिटल्या बिस्लरीच्या, लांबून येणाऱ्या पाहुणे मंडळींसाठी. बाबाला इतकं गार वाजत होतं का बाबा शूटरच घालून आलता बा. बघा दुकानांची गर्दी गर्दी एकदम ओके. बारकाल्या पोराला म्हणलं "यार, काय करता तुम्ही. तिथं पळूनच गेले बा डायरेक्ट. कोण कुठे पळत आहे, कोण कुठे पळत आहे बघा. बघा हे उद्या दर्शन रांगेसाठी गर्दी होऊ नये म्हणून. चला म्हटलं आता आपण हे दर्शन घेऊन टाकावं एकदाच. चपला बिपला काढल्या आता. निघलो वर. हा उद्यासाठी देणगी देणाऱ्या माणसांसाठी हा कक्ष बनवलेला आहे. चला आम्ही आत मंदिरात प्रवेश करत आहे आता. बघा आमच्या दत्तप्रभूंचं मंदिर. या आजी लांबूनच पाया पडत होत्या. म्हटलं आत्ताच दत्तप्रभूंचं दर्शन घ्यावा मनमुक्तपणाने. उद्या काय आपला नंबरच नाही लागणार. तेच झालं बा शेवटी. लय गर्दी. का म्हटलं आपल्या दत्तप्रभूंना बघून घ्यावा एकदा. म्हणजे उद्या मंदिरातच यायला नको. काय पादुकांचं दर्शन वर्शन घेतलं.
बघा उद्या मिरवणुकीसाठी दत्त महाराजांच्या पादुका नेण्यासाठी हा रथ सजवलेला आहे. हे उद्या कीर्तनासाठी मंडप मंडप वगैरे. बघा उद्याच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. बटाटे बटाटे सोलायचं काम चालू आहे. कसे मंडळी झोंबले. तडा तड बटाटे कापित आहे बा डायरेक्ट. इकडं चुली विली मटकी बिटकी शिजवायला. आम्ही उभं होतो. काका आले म्हटले चला रे पोरांनो तुम्ही लय उभे राहिले. चला बरं मला बादल्या बिदल्या आणू लागा. मग काय आम्ही झोंबलो समाजसेवा करायला आणि काय. बाबा नुसतं पोरांनाच म्हणत राहिलं बा. चला पोरांनो लवकर बादल्या बिदल्या आणू चला आपण. मग काय बाबा पुढं ना आम्ही बाबाच्या मागं निघलोय बादल्या आणायला आता. उद्या स्वयंपाकासाठी पाणी बिनी व्हायला तयारीसाठी. बघा पिंपळाचं झाड किती भारी दिसतंय हिरवगार. काका डायरेक्ट दुसऱ्या माणसाला बोलवायचे बा. काकाने डायरेक्ट आम्हाला अंधारातच आणलं बा. चला पोरांनो गजबिज पका खाली पायाब्यात शिरण. मग काय बाबाने दरवाजा बिरवाजा उघडला. मग काय शिरले मंडळी आत बादल्या बिदल्या आणायला. आधी आमचे धनजील दादा गेले मग काय बादल्या त्यांनीच उचलायला सुरुवात केली बा पहिल्यांदा. अगा उचलली बादली. डायरेक्ट 9-10 बादल्या उचलल्या बा. काकाने आम्हाला रपारप बादल्यांची सोय करून दिली. एखाद एक घालून दिल्या आणि मग काय हे बारकं काय लुडबुड करते इकडे हे बाजूला. दिलं बघ आमटून बारक्याला पण. लाजला बारक्यान काय कोपऱ्यातच आला डायरेक्ट. बारक्यान डायरेक्ट बादलीच उचलली बा. हा हसायचा नसता बारक्यान मग काय. काका मला सावकाश नाही. मग काय काय मला पण बादले उचलायला लावले बा बाबानी. मी डायरेक्ट 9-10 बादल्या उचलल्या गेलो बा डायरेक्ट. चाललोय बा घेऊन डायरेक्ट खांद्यावर घेतल्या मी आपण आणि काय विषय हार्ड करून टाकला. मग काय पोचलो ठेवलंय तिथं बादल्या बिदल्या काय किचन शेडवर. मग काय हे बटाटा कापणारांचे काय बटाटे कापूनच झाले नव्हते अजून. चांगले आणि जमले होते मंडळी काय. मग आम्ही आपण बादल्या बिदल्या ठेवल्या म्हणलं काय. आम्ही बादल्या ठेवून आलो ना आम्हाला कुणाला दादा भेटले. चालली होती काहीतरी खटार खुटर मोबाईलमध्ये. ए बरं मोडा कुठं चालला तू. ते म्हणते थांब तुमचा फोटो काढतो. ते म्हणते नाही कुत्र्याचा काढतो. अरे आम्हाला वाटलं आमचा काढत काय. कुत्रं कोणचा आलं काय नको. ताडपत्रीवाला काय रे करतो तू. ते अरे भाऊ काय नाही उद्या फुलहाराचं दुकान आहे तेवढं करतोय. हसतोय गडी अविनाश बघा. काय संत दादा जोंबले मग काय घेतलाय कागदवरून. चाललंय काम उद्याचं नको बा ऊन बिन लागायला. फुलं बिलं सुकायला हारबीर सुकायला नको. अविनाश दादा डायरेक्ट गालातच हसायला लागले. मग काय इकडं डायरेक्ट मंडळींची जेवायची तयारीच झाली होती व पंक्तीच बसल्या. मग काय म्हणलं चला आपण घ्यावं 2 घास पदरात पाडून. आणि मग काय चाललो आम्ही आता जेवणच करून घ्यावं.
मग काय जेवलो बिवलो निघलो आता घरी. म्हणलं चला गार वाजायला लागले आता. इथंच 12 वाजवले आपण. मग काय निघलोय घरी आम्ही तडातड. परत 120च्या स्पीडनी. काय मग लय थंडी आमच्या इकडं. चला म्हटलं आता उद्या यावं सकाळचं 9-10 वाजता मस्त. घरचं काम उरकून यावं निवांत. ही आश्रमशाळा बरं का आमच्या इकडली. म्हणलं आता डायरेक्ट उद्या 9-10 वाजता यावं. काही चाललोय आता आम्ही घरी. उद्या येणार डायरेक्ट सकाळचं. बघता झाली सकाळ. आणि काय मग बघा सकाळचा नजारा किती जबरदस्त वाटतोय. काही गर्दीला झाली सुरुवात. आणि काय मग परत काढली गाडी. मग काय आता म्हणलं लय गर्दी झालेली आपली गाडी हळूच चालवा. मग काय भाऊ पप्पाच होते गाडी चालवायला. आणि मग काय हळूहळू घेतली पण डायरेक्ट गाडी. चला म्हणलं आता आपली गाडी लावली. चला पार्किंगची काय जबरदस्त सोय केलेली बघा. बघा माणसांच्या बळबळीला लगेच सुरुवात झाली बा. दिवस नाही उगला तर लगेच लगेच माणसं जमली शॉपिंग करायला. आणि काय मग बघा ही भोजनालयाची सोय. डायरेक्ट नारायणपूर सारखं डायरेक्ट हाताने जाऊन घ्यायचं. माणसं द्यायला राहणार तिथं. किती खिचडी खा. हे गावातली आश्रमशाळेची पोर. माणसं कसे गार्डनमध्ये निवांतपणे खिचडी खातात. एकदम ओके मध्ये. बघा तिकडे गावातली माणसं लगेच प्रसाद द्यायला तयारच आहे. मला तिथं पाहिलं लगेच हाक मारली पोरांनी. चाल लवकर खिचडी वाटू लाग भाविक भक्तांना. मी गेलो मग काय लगेच समाजसेवा भाविक भक्तांना खिचडी विचडी वाटायला सुरुवात केली. आणि काय मग बघा हे बादल्या बिदल्या किती खिचडी खा संपणारच नाही हो. नजारा एकदम कडक. पब्लिकची गर्दी झालेली आहे. आजी आले खिचडी घ्यायला. चला आजीला देऊन टाकली खिचडी. पोंग्यावाला काय मध्ये लुडबुड करते. माणसं किती निवांतपणे खात. मग काय 12:30च्या आरतीला सुरुवात झाली. सगळे माणसं उभी राहिलेली आहे. चला म्हणलं यात्रेतून जरा फेरफाटका मारून यावा. बघा सगळी दुकानं आलेली पार. हे कुठं चाललंय इकडे. डॉक्टर आहे का काय. बघा माणसांची गर्दी. डुमकी बिमकी टेडी बिडी पार सगळं. अंगा कुठं चालला. या लाठी सिली
बघा हॉटेलवाले सुद्धा फार एकदम ओके मध्ये बसले. दर्शन बारीची लाईन आहे बरं का ही. बघा हे कशी गळ्यात हात घालून चालले वालपाट्यात. आम्ही पण डायरेक्ट बारीच्या बाहेरूनच निघलो. चला म्हटलं चला काय होते, आपण गावातली माणसे बाहेरूनच निघा चला. भाविक भक्तांना राहू दे आतून, लांबून आलेले बिचारे दर्शनासाठी. मग काय आम्ही निघलो. मग काय गणेश दादाला म्हणलं निघा बरं. गणेश दादा पुढं. गणेश दादा निघायला मागाने पण निघले बा गणेश दादा पुढं. मग काय एका हातात चावीने मग काय तो थाट रापारप चाललंय गणेश दादा. मग काय आम्ही गणेश दादाच्या माग. गणेश दादा त्या माणसाला म्हणतो ए निघा घरी जा, गाया धुवायला टाइम झाला. हा काय पदार्थकडे जायला घ्यावं काय एक ओढून. म्हणलं नका भाऊ बिचारा आले. बघा बाबा कसे हात टांगून चालले मस्त. मग काय अमोलदादा ते भेटले. आलो अमोलदा काढत होतो बघ मोबाईलचा कवर. बघा नामदेव दादा म्हणते आमचा नको काढू व्हिडिओ. बघा एक गार्डन. वैभव दादा फोन बोलत होते. यार कोणी वैभव दादाचे बा. चला हे बघा ऋषी दादा आमचे कसे बसले मोबाईल मध्ये बघा. कुठले मामा? ओतूरची आहे काय? दिसले नाही मामा. बघा दत्त महाराजांच्या पादुकाचा रथ का ते भारी सजवलाय. बघा पादुका. काय ती बैलन, काय तो थाट. बघा पावल्या खेळायचं काम चाललंय एकदम ओके मध्ये. बघा माणसं, काय ती जत्रा, काय तो थाट. शाबास. तुषार दादाचा ट्रॅक्टर पण लावेल बा इथं. चला दादा व्हिडिओ काढत आहे म्हणजे चला काढा तुम्ही पण. बघा आतमध्ये आता ही दर्शनाची रांग.
बघा ही मित्रमंडळी आलेली. बघा हे माग 2 जण. बघा हे म्हणते मला नाही यायचं भाऊ तुमच्यात. चाललं निघून बघा याड. बघा पक्का दादा. अय सारखा बाजूला चला चला जाऊ द्या आम्हाला. बघा माणसांची गर्दी किती झाली आता. अय चष्मा कुठं टांगलाय. चला चला पुढं निघा पुढं निघा. हा हा बघा गर्दी. बघा हे 2. बघा 20 रुपयाचा सेल. आजी चला पुढं. बघा आमचे सौरभ दादा लय मोठे हसते राव. डायरेक्ट हातात हात मिळवत आहे. काय तो शर्ट काय तो मोबाईल काय दाढीन काय कटिंग काय बुट बिट एकदम ओके. बघा आवटी दादा काय स्माइल काढा की राव एकदम ओके. याड काय दाखवते घेते बघ काहीतरी. बघा ही आपली बाची बसली इकायला काहीतरी वाटते. बघा हे चपलांचं सेल. अय देतो का चपला आम्हाला. चाल पुशी दे बा चपला. शाबास. बघा चपला घ्यायला किती गर्दी. 100 रुपयाला चप्पल. लय भोंगा आरडा ते बरं का. मी येडिया असं काय करते मागचं येड. चला हे बघा गोंड्या. हा हात नाक करू आम्हाला. चला चला चला. बघा मंदिराचा कळस दिसतोय. लईच गर्दी झाली बा. काय फुगे घेते काय राहडा. बघा बाबा चालले पिशीत घेऊन काहीतरी. चला म्हणलं आता एक काढल्या गल्लीत तेव्हा जाऊन. इकडं लय गर्दी बा. टाग्यांनो काय करताय. आज चाललोय आम्ही आता दुसऱ्या गल्लीत. लईच गर्दी बा. बोरावाल्या हे काय गोळखी. वैभव दादा खात होते बा परत गोळा. काहीतरी म्हणतंय बा मला. घे गाऊन गोळा चाल. काय 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 काय. हे बघा ऋषी दादा हसत आहे बा डायरेक्ट. बघा आता बरं का रुळावरून सटकलेली आगीन गाडी. बघा किती डब्बे बघा. हा अरे एक निसटलं मग धरलं धरलं. अरे आलं बा दुसरं आलं. बघा काळू दादा आणि गोंडू दादा. चाललोय म्हणलं बघावंच काहीतरी. वय बाजूला मासवाल्या चाल. काळू दादा मला काही सोडायलाच मागा नाही बा. चला पुढं चला चला. निघले मंडळी पुढं काय मग. वय बाजूला चाल. मग काय आलो साईड घेत 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 पुढं आलो बा डायरेक्ट. बघा गोंडू दादा. बघा आता 100 रुपयाची भाजी. थोडं भारी कमी करा ना. अहो मावशी करा कमी. थोडं 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 10-20 रुपये. थोडं थोडं करा थोडं करा. हे डॅडी आणि हे कितीचे? अहो थोडंसं 20-10 थोडं थोडं करा नाव ते लय भारी. पर लव बिव नाव आहे त्याच्या. हे तुम्ही रील्सला काढ बघा तुम्ही ऐका बघा. चला मग दुसरं दुकान. नेक्स्ट 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 एकच आहे म्हणजे. हो नाही नाही. मगाच्या आजीने आम्हाला काय टी काय दिलाच नाही बा. लव बिव नाव होतं त्याच्यावर. मग काय आलो आम्ही दुसऱ्याकडून काय जोमलो उचकायला रपारप. दाखवा ते चला. मिस्यावाला बाबा. काढ चाल. लावलं आम्ही उचकायला त्याला काय
घेतलं बा शेवटी दिलं बा फेकून ते पण उचकाय लावलं पण आम्ही काय घेतला नाही बा तिथं पण आम्हाला एक सुद्धा पसंत व्हाय ना बा टेडी काळ्या लावाय ना गोंड्या लावाय ना बा पसंत काळू तरी बघतोय बा काढली बा बावली नाही म्हणलं आता मला हीच घ्यायची बघा काळूचं काही लक्ष त्याच्यावरून जाईना बा आमच्या काळून इथं डायरेक्ट दिल घेतला आणि मला दिला बा त्या पोराकडून घेतला हिसकून आणि मग काय डायरेक्ट भांडणं करून आलो बा माझ्याकडे मग काय गोंडू दादा हसले माझ्या संग काय मग मी पहिलं तिकडे कोण आहे काळूने देऊन टाकला लगेच मला दिल मग काय रपारप निघण्याचा प्रयत्न केला तिथून घर दिसलंय काय जाताच आहे ना आम्हाला तरी निघलो रपारप पण काय मग सगळी बघायची बा माझ्याकडं कोण युट्यूबर आलाकडे आम्ही युट्यूबरच आहे म्हणा नात खोळ आहे आम्ही अरे बघू नका निघा पुढं एक काळू आला बा डायरेक्ट आमच्या मग बघू नको हा कसे फॅन रॅप निघलो बा आम्ही डायरेक्ट चला म्हटलं पाहू नका आमच्याकडं चला निघलो ना मग काय काळू गोंडू आमची दिदी चष्मेवाले बघू नको ह्या आईला रपारप निघलो बा दिदीने आम्ही काळू आला लगेच काय लईच गर्दी उपरनं कुठं चाललंय निघा चष्म्यावाल्या काय पाहतो रे तू नाही ग म्हणलं मग काय रपारप निघलो आम्ही तिघ चौघजण पब्लिकच लय बा हे उपरनं हायचे बा आमच्या माग हसू नको रे हसू नको हे निमशे पाहुण्याची काय बुळबुळे म्हणलं निघ माग चाल मग काय दिनेश दादा निघले पुढं रपारप सगळी यात्रा निघलो बा पण दिना दादांनी आधच करून टाकला चाललंच होतं आम्ही पुढे काय फॅन भेटाय सुरुवातच झाली आम्हाला काय मग बघा फॅन बघा कसं पाहतंय ते शाबास पटलं रे भाऊ तुला इथं काय भांजी बिंजी भेटली आपल्या डायरेक्ट रात्र झाली बा आम्हाला हिंडता बघा हे रात्रीचं पब्लिक काय गर्दी लोकांनी फुगं बिगं घेतले बा डायरेक्ट
इथं डायरेक्ट रोहन दादा सूरज दादाच भेटले व डायरेक्ट. म्हणलं जा आता विषय संपला. पाहता पाहता संपली आमची दत्त जयंती. काय मग भेटू आता पुढच्या वर्षी. दुकानवाल्याने दुकानं आवरली. चला भेटू पुढच्या वर्षी.